प्रेमाचं वेड कधी कधी असा 6 वर्षापूर्वी नागेश्वर रौनियार सोबत लग्न झालं होतं. मात्र गेल्या वर्षभरात तिचे गावातील जितेंद्र सोबत प्रेम संबंध जुळले. त्यामुळे नेहा पतीला सोडून 5 वर्षाच्या मुलासह प्रियकरासोबत राहायला गेली. काही दिवसापूर्वी तिने नागेश्वरला आपल्या खोलीवर बोलावलं. तिथे त्याला चिकन आणि दारू पाजून बेशुद्ध केलं. त्याचे हातपाय बांधून गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला आंघोळ घालून कपडे बदलले आणि प्रियकरासोबत 25 किलोमीटरवर महामार्गावर मृतदेह टाकून अपघाताचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात सत्य बाहेर आलं. कठोर चौकशीत नेहाने कबुली दिली की पती तिच्या प्रेमसंबंधामध्ये अडथळा आणत असल्याने त्याची हत्या केली. पोलिसांनी नेहा व जितेंद्रला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. प्रेमासाठी नवऱ्याचा खून, अशा घटना समाजाला कुठे घेऊन चालल्या आहेत? कायद्याने आणखी कठोर शिक्षा व्हायला हवी का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा.